नाही आता आज मी एक नंबर केला तर उद्या दुसऱ्याने एक नंबर केला पाहिजे 100%. म्हणजे ही मोठी मोठी नामांकित बैल आहे ती 8-9 त्यांनीच नाही रोज नव्याने नंबर केला पाहिजे. रोज आहे का नाही एकाच बैलाने नंबर करून मग ही बाकीची माणसं नाद थोड्या दिवसानं बंद करतील. कायम जर ही 9 बैल फायनलला राहिली तर ही नवीन बैल कधी दिसणार आहे ती तुम्हाला. आज मी एक नंबर केला तर मला उद्या कोणीतरी चांगल्याने मारलं पाहिजे त्यावेळेला तो दुसरा दिसणार आहे. जी 100% म्हणजे जी जुनी माणसं आहे ती नामांकित तेव्हा ती नादात राहतील नाही. चोराडे मैदानात एक नंबरचा मानकरी सुंदर ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार ड्रायव्हर खरंच म्हणजे भारी वाटलं बघून सुंदरनं एक नंबर केला. काय सांगाल सुंदर वगैरे आपले. नाही आता तुम्हाला मी माग मुलाखत दिली त्यावेळेला सांगितलं होतं आता 100% आपला पाळणार का पाळणार. मागचा काळ थोडाफार आपला गेला संघर्षात म्हणजे ती आई आजारी असल्यामुळं माझं बी लक्ष नव्हतं बैलावर. बैल एक फेरा पळला की घरी जायचा. बरं शेवट पहिलवान आहे म्हणल्यावर त्याला तालीम व्यायाम ही आपलं देणं काम आहे पण त्यावेळेला मला वेळच भेटत नव्हता. बैल नुसता आपला खाऊन ही झाला त्यावेळेला त्याची बी चुकी नाही बैलाची कधी चुकी नाही. मी त्याला कधी दोषी ठरवला नाही कारण बैल 100% कधी आपला कमी पळाला नाही. थोडाफार काळ उलटा सुलटा जर गाडी कडनं गेली तर आता कोणाची लागते सांगा तुमच्या मग. कडनं गेली की आमची गाडी गट काढला की सीमेला कुठेतरी कडेला जायची काहीतरी व्हायचं त्यामुळे घोटाळा व्हायचा. मग 7-8 महिने आमचं त्या ह्याच्यात गेलं. मग बैलावर बी माझं थोडंफार लक्ष कमीच होतं. तसं आता बैल सूर लागल्या पहिल्यापासून तुम्ही बघितलंय सगळ्यांनी बैलाच्यात लहानपणापासून धमक आहे का तर आहेच. म्हणजे लहानपणी तो कोणाचा बैल म्हणजे कोणाच्या बैलाला नाव बिव ठेवायचा विषय नाही. लहानपणापासून बैल आपला आदतपासून सगळ्या मोठ्या बैलांच्यात पळाला. तेव्हा थारच्या मैदानाला पळतो त्यावेळेला केवढोसा म्हणजे सगळ्यात लहान बैल आपला होता थारला पळाला तेव्हा. सुंदर. आणि ड्रायव्हर तुमचं नाव जसं बली झाला पक्ष झाला एक नाव आहे जरा मला सातारा जिल्ह्यामध्ये तुमचं जीवन आपली सगळीच चांगली म्हणजे बली म्हणा पक्ष म्हणा सगळीच बैल आपली चांगल्या प्रकारे पळले ती ना. आपण बी म्हणजे असं रोज दुसऱ्यागत बैल उलटी सुलटी बी आपण पळवत नाही. म्हणजे 7-8 दिवसांना आज मार खाला म्हणलं की दुसऱ्या दिवशी बैल कधी पळवत नाही आपण. आता मध्यंतराचा काळ म्हणजे याला पण संघर्ष आला थोडा आहे 100% आला होता. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात यावा संघर्ष सगळ्याला 100% येतो. 4 महिने चांगलं जाणार 4 महिने वाईट जाणार. आता आज मला वाटतं सगळी म्हणजे चांगलीच होती नंदी सगळं आहे का होती फाईट चांगली झाली. अशात बैल जेव्हा दिसते त्यावेळेलाच म्हणजे सगळ्यांना आपला बैल पहिल्यापासून आम्हाला मोठ्यातच पळायची सवय काय म्हणजे त्याच्या काही त्याला नवीन नाही फक्त थोडाफार उलट सुलट होतं त्यामुळं. ड्रायव्हर एवढं झालं तरी मी बघितलं होतं की बैल मोठ्या अड्ड्यात काढत होता. हो बैल किती झालं तुम्ही आम्ही मार खायचो पण मी बैल कधी हलक्या मैदानात नेत नव्हतो. म्हणजे बाबा आपला मार खातोय मग ते हलक्यात जायचं कुठेतरी पळायचं आणि घरी जायचं तसलं नाही. आपण मी चांगल्याच मैदानात बैल पळावला मार खायचो गट काढायचो सीमेला कुठेतरी कडला यायची तिथं मार आम्ही खायचो घरी जायचो. जो मध्यंतरीचा काळ होता ड्रायव्हर तेव्हा काय शिकाय भेटलं तेव्हा याच अडचणी आपल्याला अडचणी हवा 100% पायऱ्याच्या सगळ्याला म्हणजे आमचा लय विषय नाही कारण आपल्यापाशी बैल आहे ती सगळं नियोजन आहे घरचं सगळं स्वतःच आहे. त्यामुळे मला जास्त काही अडचण आली नाही. फक्त आपली सवय कशी आहे आपला बैल दुसऱ्याला दाखवायचा. मला कोणाला बैल मागायची सवय नाही पहिल्यापासून. आपल्याला दुसऱ्यानं म्हणजे बैल मागितला पाहिजे. आपला बैल चांगला पळा तर 100% दुसऱ्या आपल्याला मागतोय. आपण कोणाला वायदी फेदी देत बसणार आहे का. आपला पळत असला तरच आपण दुसरा येतोच की आपल्याला बाबा देतोस का म्हणून. आपला पळत नसला तर आपण कशाला दुसऱ्याला मागत बसायचं. बरोबर म्हणायची की बैल थांबला बैल थांबला म्हणजे हो का आपल्याला माहित होतं आपला बैल थांबणार आहे का नाही थांबणार. थोडाफार काळ असल्यामुळे मी बी थांबायचो म्हणजे मी थांबत नव्हतो बैल पावायचो आम्ही. पण आम्हाला तुम्हाला गाडी जर कडेला येत असली तर कोणाची लागते आता तुम्ही बघितले कडेला आली की लागतच नाही कोणाची बी असली तर. कारण ह्याचा असा पळ आहे की आंबेड होता ड्रायव्हर आठवते की घरणीचा राजा रस्त्याला गेला एवढं एक नंबर म्हणजे कायम त्यानं चांगला बैल असला की त्यानं एक नंबर घरणीच्या राजाचा त्यानं जवळजवळ 4 ते 5 मैदान एक नंबर आहे. नागठांचा मैदान आला की जीवन ड्रायव्हर नाव ठुकून माणसं यायची. नागठानं म्हणलं की आमच्या भागातलं म्हणजे पहिल्यापासून नागठानं म्हणलं की मी 3 मैदान सलग एक नंबर केलाय नागठानं. सगळी बैल घेऊन हो सगळी बैल सगळ्या गाड्या राहायच्या. पाखऱ्या झाल्याचा आपल्या शेवाळ्या आबांचा बैल तो दिला तो आदतला पळला होता. परत तुम्हाला सांगतो दुसऱ्या मैदानात राजा पळावला आणि तिसऱ्या मैदानात सासवडचा हे पळावला होता काय त्याचं नाव पांढरा दिवशी सोन्या त्याला घेऊन म्हणजे सलग 3 मैदान. ड्रायव्हर ह्याच्यावर एक सिद्ध होतं नाही जी म्हणजे जुनी म्हणत नाही मी पण आता जी बैल आपली ही जी जुनी सुरुवात बैलगाडी क्षेत्र चालू झालं कसं कसं त्यांना कधीच हिनवाय बिनवायचं नाही कोणीच. खरं बैलाला कधी कोणी हिनवायचं नाही. कुठला बैल कधी काय करू शकतो सांगू शकत नाही. कोणाचा बी नंदी असू द्या आणि बैल सगळ्याची पळली पाहिजे तरी हो नाट टिकणार. जर आपली नुसती पळली नुसतं पळली पाहिजे ती म्हणून बैल बी पळत नाही. आपण बी स्वतः धडपडायला लागते झटायला लागते त्याला तालीम व्यायाम सगळं करायला लागते. स्वतः माणूस झेजला तरच तो बैल पळणार आहे. नुसतं बांधून तुम्ही म्हणणार आमचा दिवस येणार आमचा दिवस तसा दिवस येत नाही. आपण स्वतः सगळं जवळ बैल. हो
ते सगळं आपण करावं लागतंय, त्याशिवाय दिवस बी येत नाही. आता फॉर्च्युनरचं मैदान पडले, मला वाटतं सुरुवात तिथं आदतचं चर्चा झालं तर थारला सुंदरवर पळला होता आहे ना आपलं. हो, मागले फॉर्च्युनरचं मैदान आहे, त्याच प्रकारे कसं नियोजन राहील आपलं बघू, आपण 100% प्रयत्न करू. हा. यश बघू, आता पुढचं बैल पळल्याशिवाय तर मी सांगू शकत नाही, पण 100% प्रयत्न करेन. पण सुंदर तीच आदतपणाचा स्पीड आता परत लावायला लागलाय ना. लावल 100% लावल आणि लावतोय, म्हणजे ती काय आदतपणातलं स्पीड त्याचं आहेच, फक्त थोडंफार गाडी कडेला साईडला गेली. आता गाड्या 9 आहेत, त्या 10 आहेत, त्यात म्हणजे पहिल्यांदा 9 मारायच्या, परत 9 मारायच्या, म्हणजे आता चेष्टा कडनं पळून जर गाड्या मारायचं एवढं सोपं नाही आता. नाही ना, त्यामुळे गाडी लागण्यावर बी विषय आहे. गाडी बी लागली पाहिजे, योगायोग बी आला पाहिजे, सगळं साधून आलं तर नंबर 100% होतो. ड्रायव्हरी खरं आहे ना, आता कॉम्पिटिशन वाढले तर वाढले, रोज कॉम्पिटिशन नवीन वासरू पण चर्चा देऊ शकताय ना. आता कोण बी कोणाला मारतंय, मी काय म्हणतोय, आता नीट जर खेळलं नाही तर 100% आपण गटाला बी घरी जाणार. सुरुवातीला आम्ही बी भिवून खेळतो, म्हणजे असं नाही की बाबा 1 नंबर केलाय मग उद्या दंड ठोकायचा आणि लगेच चांगल्यात घालायची, तसं नाही. सुरुवातीला आपण बी कशाला एकामेकाच्यात घालायची ना, शेवट का गटाला चुकून एकामेकाला भिवून खेळायचं. शिमीला आपल्या पद्धतीने आपण बाबा नियोजनानं आपली मध्ये लागली तर लागणारच आहे. फायनलला योगायोगाने बैल पळत गेल्यावर काय अडचण येत नाही. स्वतः ड्रायव्हर आता बसतं कधी सुंदर गाडीवर परत बसतो, व्यायाम तालमीला ह्याला हाणतो, हित नाही ना. पण आता 100% भाई आता चांगला तयार झालाय, त्यामुळे काय अडचण नाही. आता बाहेर आता घरच्या गत आमचा ड्रायव्हर घरचाच म्हणायचं, आणि ह्यो बसलाय तेव्हापासून सुंदरने 1 नंबरच केलाय. आता दुसरं मैदान त्या दिवशी 1 केला, आज 2 1 केला, म्हणजे ह्यो आपल्याच तालमीत तयार झालेला पाहिलं आपणच स्वतः, म्हणजे त्याला बाहेर केला म्हणजे कसं झालं, आपण घरी व्यायामाला तालमीला बाबा नवीन पोराला कसं आपण ज्ञान द्यायचं असतं, त्यांना मग त्याच्यात किती ठेवायचं आपण त्याच्या चांगल्यासाठी सांगतो. त्यानं ते ऐकायचं ना ऐकायचं तो त्याचा विषय, पण आपण त्याच्या भविष्यासाठी चांगलंच सांगणार, बाबा अशी नाही अशी गाडी हाणली पाहिजे, कुठला बैल कुठं पळवायला पाहिजे. नुसती गाडी हाण म्हणलं म्हणून नुसती हाणायची नाही. बरं, त्यानं गटाला जर व्यवस्थित गाडी हाणली नसती तर आमची गटालाच फॉल झाली असती. बरोबर, बैल सुंदर उजवीला घातला, त्यानं बैल धरून धरून पळावला, म्हणजे डोकं लावून पळावला. त्याला काय म्हणलं, गडबड करायची नाही. गाडी ती बी मोठी होती, 2च गाड्या गटाला पळल्या होती. बैल धरून धरून ते जर ह्यानं सोडून हाणली असती गाडी तर आमची फॉल झाली असती, आम्ही सकाळच घरी गेलो असतो. बघा, म्हणजे कधी काय क्षेत्रात काय होईल काय सांगतात. त्यामुळे ड्रायव्हर बी हुशार पाहिजे, गाडी त्यानं डोकं लावून पळावली पाहिजे. ही जर नुसतं हान म्हणलं म्हणून हाणली तसं नाही चालत. हुशार बी ड्रायव्हर पाहिजे. ड्रायव्हर शुभेच्छा, हुशार होत आलाय ना आता. धन्यवाद.